हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये एन्जॉय जेनी या यूट्यूब चॅनलवर। तर मी आज सकाळी आले, तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्या मागच्या बघितलं की मी सकाळी 6:30ला आले रत्नागिरीमध्ये। घरी आल्यानंतर मस्तपैकी आराम वगैरे केला आणि दुपारी तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी जे झोपली ते दुपारी 1 वाजता उठलेली आहे। हा माझा रेकॉर्ड आहे आणि कारण खूप त्रास झालेला गाडीमध्ये, तर त्याच्यामुळे हा ना खूप चिडवतोय मला। तर त्रास झाला होता म्हणून मग मी येऊन म्हटलं काहीच आवरायचं नाही आधी। तर थँक्स टू जॅक की त्याने खूप जास्त मला या सगळ्यामध्ये सावरून घेतलं। जेवणसुद्धा तोच बनवतोय आणि ते पण दाखवेन मी पुढे काय काय बनवलंय ते। आणि सकाळी आल्यानंतर सगळं आवरलं वगैरे, त्याने पाणी वगैरे भरलं। तो लवकर उठला होता आणि बस स्टॉपला मला न्यायला सुद्धा आला होता, ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं। तर त्याचा सपोर्ट आहे, बोलतात ना की नवऱ्याला बायकोचा आणि बायकोला नवऱ्याचा सपोर्ट असावा लागतो, पाठिंबा असावा लागतो। तर तसंच काहीच आमचं नातं आहे, थोडंसं कडू, थोडंसं गोड, थोडंसं खारट अशा प्रकारे, म्हणजे मिक्सिंग। तर असा आजचा दिवस आपला स्टार्ट होतोय। तर बघूया आज काय काय व्हिडिओमध्ये दाखवता येईल ते दाखवेल। आणि हो, हा ड्रेस तुम्ही बघताय तो जॅकने माझ्यासाठी मागवला पाडवा गिफ्ट म्हणून। तर मी मुंबईला होते तेव्हा हा ड्रेस आलेला, तर मी तो आज ट्राय केला आहे। सो खूप छान वाटतोय, मस्त नाईट सूट आहे, पण तो म्हटलं घालून ट्राय करून बघूया होतोय का व्यवस्थित। तर छान झाला आहे, आवडला मला। कापड पण छान आहे आणि आपल्याला कमी रिजनेबल रेटमध्ये भेटला आहे, एक 150च्या आसपास आपल्याला भेटला आहे। सो छान वाटतं आहे। तुम्हाला सुद्धा असे कॉस्ट्यूम आवडत असतील तर तुम्ही मागवू शकता मेशोवरून। मेशोमध्ये ऑफरसुद्धा असतात, खूप छान छान ऑफर असतात आणि छान कपडे वगैरे भेटतात, वस्तू भेटतात, तुम्ही काही मागू शकता। आणि मेन म्हणजे ट्रस्टेड आहे, इंडियाज नंबर 1 सेलिंग ऑप्शन आहे तो। तर कशी दिसते मी आणि कसा वाटतं हा माझा ड्रेस नक्की सांगा। आणि व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला जी बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील असंच काहीतरी इंटरेस्टिंग। सो छान वाटलं, एक 10 दिवसानंतर गावी आले मी, पण मला जास्त करून गावापेक्षा मुंबईच आवडते। सो छान वाटलं आणि माहेर म्हटलं की प्रश्नच नाही, उत्तम। मम्मी पप्पांबरोबर आणि भावाबरोबर दिवस कधी गेले समजलंच नाही आणि गावी आलो। आता माझं दिवसभरातलं जे काही काम आहे ते निम्मं तर जॅकने केलं आहे। आता परत थोडा वेळ आराम करू, रेस्ट करू आणि त्याच्यानंतर मग जे काही काम आहेत ते कपडे वगैरे आहेत थोडेसे जास्तच, तर मग ते वगैरे धुवून घेऊ। बघूया आजचा दिवस कसा जातो आपला आणि काय दाखवता येतं व्हिडिओमध्ये, त्यासाठी असेच कंटिन्यू राहा। जेवण जॅकने बनवलंय, तर बघूया आपण काय बनवलंय। इकडे वाटाणाची उसळ, भात बनवलाय आणि पाव आणले। इथे मस्त असं चमचमीत जेवण मला खायला भेटतंय आयतं, कारण आज मी आराम केलाय, मुंबईवरून आली ती मोठी मेहरबानी केली। आणि इथे जेवायला बसलोय आम्ही मस्त असं टेस्ट करून। वाजलेत 3:30ला संध्याकाळचे आम्ही जेवतोय, कारण मी 1 वाजता उठली आणि एवढं टेस्टी केलंय ना जॅकने। चिकन वगैरे सगळं ऑसम बनवतो। सो चिकनची रेसिपी सुद्धा नक्कीच दाखवेन। चला जेवूया। मस्तपैकी ताव मारते, एक नंबर।
बटाटा आलाय 8 दिवसानंतर मुंबईतून. 10 दिवस. हा होतेच 10 दिवसानंतर का 10 दिवस. 10 दिवस असेल. चालेल चला आपण भेटू जेवून झाल्यावर. बाय. सो इकडे मी रेडी झाली आहे मस्तपैकी. कारण आता मी अचानक भयानक ठरवलं आहे की पुढे अजून 2 दिवस जॅकला जरा घरी काम आहे, घराचं काम आहे थोडंसं, त्याच्यामुळे गावातला. तर तो तिकडे असणार आहे 2 दिवस आणि अजून पुढे किती दिवस जातील ते माहीत नाही. त्याच्यामुळे मग तो बोलला की आत्ता जाऊया आणि आजची एक रात्र राहू मम्मीच्या इकडे आणि मग उद्या वगैरे येऊ रिटर्न. तर त्याच्यासाठी आम्ही आता निघणार आहोत. आणि मी केला आहे साधा सिंपल मेकअप. म्हणजे माझा छोटा मामा ज्या कंपनीमध्ये कामाला आहे तिथे असे प्रोडक्ट बनतात मेकअपचे सर्व. तर खूप छान छान प्रोडक्ट आहेत आणि म्हणजे हाय लेवलचे आहेत, हाय रेंज आहे. माझ्याकडे 3 प्रोडक्ट आहेत जे मी आणलेत. ते नाही म्हणले तरी त्या तिघांची प्राईस फक्त 11 ते 11.5 हजार आहे. म्हणजे विचार करू शकता किती महागातलं आहे. म्हणजे एक 4-4, 5-5 हजाराचं प्रोडक्ट आहे. तर खूप छान आणि स्किनवर लावल्यावर अजिबात असं उठून दिसत नाही. HD मेकअप आहेत ते प्रोडक्ट. तर आणि मी लिपस्टिक काल नवीन घेतली मुंबईला. सो अशी रेडी झाली आहे आणि मी आता जाणार आहे जॅकसोबत. जॅक गेला आहे सासऱ्यांची गाडी आणायला, कारण तांदूळ आणायचे आहेत आम्हाला. तर स्कूटीच बरी पडते, तर त्याच्यामुळे तो तिकडे जातो आहे आणि ते घेऊन येईल आणि मग आम्ही निघू. सो बघूया आजचा प्रवास आपला कसा होतोय ते. तुम्ही असेच कंटिन्यू करा व्हिडिओ. काही कारणास्तव आमचं जाणं कॅन्सल झालं आहे. म्हणजे आम्ही लेट निघतोय म्हटल्यावर लेट पोचणार पण तिकडे. सो त्याच्यामुळे परत सकाळी लवकर निघावं लागेल. सो आम्ही दोघांनी कॅन्सल केलं आहे जायचं. आम्ही जाणार आहे आता बुधवारी. तर तेव्हाचसुद्धा ब्लॉग मी नक्की करणार आहे. आणि आता जाते जरा बाहेर, एक राऊंड पण होईल. आणि जॅक येतो आहे तिकडून, तर त्याला मी भेळ आणायला सांगितलं. सो चला जाऊया आपण. ॲक्च्युली मूडची माझ्या फुल काशी झाली आहे. कारण माहेरी जायचं म्हटलं तर प्रत्येक मुलीला माहीतच आहे, प्रत्येक स्त्रीला माहीत असतं की काय सुख असतं ते. पण ठीक आहे, आता 10 दिवस तर मी राहिली होती मुंबईला. पण आत्तासुद्धा जाऊन तिथे काय फायदा नाही झाला असता. रात्रीपुरतं जाणार, ते पण लेट पोचणार आम्ही, 10 वाजतील. आणि त्यात मग सकाळी परत लवकर यायचं आहे. सो त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ देत, कॅन्सल केलं. 2 दिवसानंतर जाऊ, तेव्हा जरा लवकर जाऊ आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं लेट पण निघता येईल. त्याच्यामुळे मग आम्ही हा प्लॅन कॅन्सल केला. आणि आता जरा बाहेर जाते. जॅक पण तिकडून निघाला तर मग त्याला म्हटलं मी पण येते, थोडंसं फ्रेश वाटेल मलासुद्धा, दिवसभर घरात होती त्याच्यामुळे. सो चला. हॅलो छोटू, इकडे दुकानाच्या इथे आले तर मस्त पप्पी दिसलाय मला, छोटूसा. मला ऑरेंज आणून दिलाय ते मी आता पिते आणि भेळची ऑर्डर केली आहे. बघूया भेळ कधी भेटते. आपली मस्त भेळ पण आलेली आहे रेडी, मस्त टेस्टी खाऊया. चला आता. सो आम्ही आता चाललोय चालत घरी. तुम्हाला असं वाटत असेल ना की जॅक कधीच कॅमेऱ्यासमोर बोलत नाही, थोडं बोलतो, जास्त ना. ऑफ कॅमेरा खूप जास्त बोलतो, म्हणजे असं म्हणत प्रमाणाच्या बाहेर. पण ऑन कॅमेरा थोडंसं अजून सवय नाही त्याला, त्याच्यामुळे. होय ना. खाली तू समोर बघतो, खाली पाण्यात थोडी पाहिजे. नाही म्हणणार तशी मी व्हायरल व्हिडिओ आमचा. होय, ते कितीपर्यंत गेलेत ना. तू बघत नाही, मी बघते. हो सांगते चला, कैऱ्या बघ लागल्या बघ आता. कोतापुरी कुठल्या पकडायला आले
बघायला हवं जास्त अशी वेगळे भरपूर मोठं वेगळी गोष्ट जोकर काल काय काल जोकर बाई मगाचपासून सकाळ पण दिसत कुठे केला हं? इकडेच लावला केलं. चार्जिंग काय बॅटरी लावून आली आहे. आता मी जरा उजेडात आलोय. थोडंसं उजेडात आलोय. मग आता कसं पायाखाली जरा दिसतंय. बरं मग मी कसं म्हणतो तुमच्याकडे पाऊस दिवस आहे काय? नाही पाऊस आहे सकाळी इकडे मी आले म्हणजे ट्रेनमधून उतरले तेव्हा थोडासा होता बट त्याच्यानंतर नव्हता. नशीब माझं. माझी कृपा. हो जॅकची कृपा. पूर्ण शर्ट ओलं झालं एवढं चालून किती चाललं आता मी पूर्ण कुठे माहिती आहे ते रस्त्याचं काम करतात ना तिकडून पाणी साचतं मध्ये कच्च्या रोडला तिकडे पुढे गाडी स्लिप होते तिथपर्यंत जाऊन माझ्या आधी डोक्यात आलं होतं ते काय करायचं कारण आता जाऊन काय आपल्याला तिथे टाईम घालवता येणार नाही कारण जास्त वेळ भेटणार नाही. आपण बाईंच्या गाडीने 1 वाजता निघालो असतो 3 वाजेपर्यंत असतो 3-4 वाजेपर्यंत तर तुला कस्टमर होतं ना उद्या आहे ना तो हां आर्थिक मुद्दा मग त्याच्यामुळेच तर कातलीवाला असंच बुधवारी जाऊ. माझा मेकअप बघा अजूनही उतरला नाहीये. सकाळी केलं मी सकाळी नाही केलेला संध्याकाळी केलेला पण तो चांगला राहिला. प्रोडक्ट चांगले आहेत. पायाखाली प्रोडक्ट होईल. मी लगेच म्हणाले हॅपी बर्थडे टू यू. नाही टू यूच बोलायचं. बघ काय बघ भूक लागली होती म्हणून मग चकली आणलेली मुंबईवरून आणि ही मिठाई आता ती आम्ही खातोय. चला खाऊया. जेवायला बसलोय. काय देसी उसळ तो देसी कुसल्या वळता नसतं. सो असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचा दिवस खूप छान गेला. छान वाटलं. बऱ्याच दिवसाने जॅकला भेटल्यानंतर एक हॅपीनेस होता आणि आता तो घरीच काम करतो घराकडूनच त्याच्यामुळे छान वाटतंय की मला सुद्धा टाईम देतोय तो आणि त्याच्या कामाला सुद्धा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटद्वारे. जास्त काही विशेष नव्हतं आजच्या व्हिडिओमध्ये पण तरीसुद्धा सांगा. छोटासा एक ब्लॉग बनवला. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी असंच नवीन घेऊन इंटरेस्टिंग. उद्या तुळशीचं लग्न आहे तुलसी विवाह तर त्याचासुद्धा व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन जमल्यास. सो असंच कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर आणि बघत राहा. प्रेम द्या सपोर्ट करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गुड नाईट.